नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आता ऐश्वर्या वाण सामान आणण्यासाठी बाहेर जाणार असते आणि जानकीने यादी दिलेली असते. जानकी तिला डोळ्याने खुणवते की याच्यामध्ये यादी सुद्धा आहे आणि तिला काय लिहायचंय ते सुद्धा लिहिलेलं असतं. आता ऐश्वर्याला कळालेलं असतं की जानकी ही यादी मला का देतीये. ऐश्वर्या आता ते जी डायरी असते ती पुढे जाते आणि लगेच थोडीशी घराच्या बाहेर पडली की लगेच वाचते. त्यात लिहिलेलं असतं, जानकीने मेन रोडला लागायचं, जिथे गर्दी आहे तिथे गर्दीमध्ये येऊन थांब, मी आलेच. आता ऐश्वर्या तर निघून गेलेली असते. जानकी म्हणते, आई बाजार समितीची मीटिंग आहे, त्यासाठी मला जायचंय आणि यायला जरा उशीर होईल. जानकी आता सुमित्राला सांगते की बाजार समितीची मीटिंग त्या दिवशी सुद्धा नाही झाली आणि आज माझ्यासाठी थांबली आहे, त्यामुळे मला जाणं गरजेचं आहे. सुमित्रा म्हणते, सांभाळून जा, तुला बरं वाटतंय ना. जानकी म्हणते, हो मी जाईन व्यवस्थित. जानकी म्हणते, बरं वाटतंय, किती काळजी करता, चॉकलेट बिकलेट काहीतरी जवळ ठेवते म्हणजे काही त्रास होणार नाही. आता हे सगळे निघून गेलेले असतात. सुमित्रा आणि शर्वरी दोघीच हॉलमध्ये असतात. शर्वरी मनातल्या मनात म्हणतात, वा जानकी आणि ऐश्वर्या यांच्यातला विस्तव दिवसेंदिवस वाढतच चाललाय, तो काही कमी व्हायचं नाव घेत नाही. चांगले आपल्यासाठी त्यांच्यातली ही आग अशीच पेटत राहिली पाहिजे तर माझ्यासाठी चांगलं आहे. माझी एंटरटेनमेंट होतीये ना, चांगली गोष्ट आहे. बाकी काही होय नाही, काही होत नाही, मला काय देणं घेणं राहिलेलं नाहीये. आता ऋषिकेश घाईघाईने आलेला असतो, कपाटातनं काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतो, त्याला काहीतरी शोधायचं असतं. आता मात्र ऋषिकेश जे शोधायला नको होतं ते शोधत असतो. पेनड्राईव्ह शोधत असतो. ज्या पेनड्राईव्ह मध्ये शर्वरी नानांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेली ते सीसीटीव्ही फुटेज असतं आणि ऋषिकेश आता बरोबर तोच पॅनड्राईव्ह शोधत असतो. त्याच्यानंतर मीटिंगसाठी उशीर होतोय आणि आता नेमकी वस्तू सापडत नाही. ऐन वेळेला खूप चिडचिड करत असतो आणि आता शोधाशोध ऋषिकेशची चाललेली असते. फायनली पॅनड्राईव्ह सापडलेलं असतं ऋषिकेशला. ऋषिकेश म्हणतो, फायनली सापडलं. पण जो पॅनड्राईव्ह त्याला सापडलाय तो त्याचा नसतो, हा दुसराच असतो, म्हणजे हा जानकीचा असतो. ऋषिकेश म्हणतो, चेक करायला हवा, नेमकी कोणाचा आहे काय बघतोच मी. ऋषिकेश अजिबात थांबत नाही, लगेच चालू करून बघतो. लावल्या शर्वरीच पहिले येते आणि त्या वॉर्ड बॉयला धडकते. शर्वरी एवढ्या रात्री नानांच्याकडे कशी गेली, त्याला बरोबर आता ऋषिकेशला क्लिक झालेलं असतं. ऋषिकेश म्हणतो, शर्वरी एवढ्या रात्री त्या हॉस्पिटलमध्ये का गेली असेल, तीही तोंड झाकून. नानांच्या खोलीत कशाला गेली एवढ्या रात्री आणि मध्येच कुठे गायब झाली. ऋषिकेश म्हणतो, एक्झॅक्टली हा प्रकार काय मला काही कळत नाहीये, नेमकी चाललंय तरी काय हे सगळं. ऋषिकेशच्या आता लक्षात येत नसतं की हा प्रकार काय चाललाय. शर्वरी चोरून नानांच्या त्या हॉस्पिटलमध्ये का गेली होती आणि चोरून त्यांच्या रूममध्ये गेली आणि अचानक कुठे गायब झाली. ऋषिकेशला काहीही कळत नसतं. जसं जानकी आणि अवंतिका गोंधळून गेल्या, एक्झॅक्टली ऋषिकेश सुद्धा तसाच गोंधळलेला असतो. ऋषिकेश म्हणतो, एक मिनिट, हा पेन ड्राईव्ह आणि त्यामध्ये हा व्हिडिओ, म्हणजे जानकी म्हटलेली असते नानांचा खून कोणी केला, कशासाठी केला, काय मोटिव्ह होतो हे आपल्याला काहीच माहित नाही आणि आपल्याला हे शोधून काढायचंय. हे सुमित्राला जानकी जेव्हा बोलत असते किंवा हॉलमध्ये सगळ्यांना सांगत असते, ते शब्द आता ऋषिकेशला आठवलेले असतात आणि ऋषिकेश विचार करतो की म्हणूनच हा कोणीतरी पॅनड्राईव्ह इथे आणलाय, म्हणजे कोणीतरी तपास लावते, कोणी नाही तर आपली जानकी. जानकी ऋषिकेशला म्हणत असते, शर्वरी वंसाने जर खरंच गुन्हा केला असेल तर शिक्षा त्यांना झालीच पाहिजे. आता हे सगळे प्रसंग ऋषिकेशला आठवायला लागलेले असतात. जर खरंच गुन्हेगार असतील तर त्या गुन्हेगाराला मी मोकळं सोडणार नाही, म्हणजे नाही, अगदी काहीही झालं तरी. ऋषिकेशने मात्र पटकन लॅपटॉप घेतलेला असतो, बॅगमध्ये ठेवतो, पॅनड्राईव्ह घेतो आणि घाईघाईने कुठेतरी चाललेलं असतो. इकडे आता ऐश्वर्या त्या चौकामध्ये येऊन थांबलेली असते, जिथे गर्दी असते तिथे तिला जानकीने बोलवलेलं असतं. बरोबर ऐश्वर्या त्या पॉइंटला येते आणि जानकीची वाट बघत असते. आता मात्र ऐश्वर्या वाट बघत असते, तेवढ्यात काय जानकी घाईनं आवरून लगेच आलेली असते आणि ऐश्वर्याला म्हणते की शर्वरी वंसांबद्दल एक गोष्ट कळाली आहे. काय, सांग की जानकी. शर्वरी वंसा नानांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्या होत्या, कळतंय का. कोणाला कळूच नाही म्हणून त्या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी डिलीट मारून टाकले. ऐश्वर्याला धक्काच बसलेला असतो की मी जे म्हणत होते ते अगदी खरं होतं. आता जानकी एक्झॅक्टली काय घडलं त्या दिवशी, त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय काय दिसलं सगळं ऐश्वर्याला सांगत असते आणि ऐश्वर्या अगदी बारकाईने ऐकत असते. खरं तर ऐश्वर्याला आश्चर्य झालेलं नसतं, कारण पहिल्या दिवसापासून नानांना आणि विक्रांतला शर्वरीनेच मारले हा ऐश्वर्याचा शब्द असतो. तिला आता कळतं की या लोकांना सुद्धा रिअलाइज व्हायला लागले की हे सगळं शर्वरीनेच केलंय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अगदी स्पष्ट अशी शर्वरी दिसतीये, त्या रूममध्ये गेली, त्याच्यानंतर जे बाहेर येताना कधीच दिसली नाही. बराच वेळ झाला ती काय बाहेर आलेली नाहीये. मग आता जानकी सगळे धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करते आणि तिला ऐश्वर्या सुद्धा मदत करत असते. असं कदाचित घडू शकतंय. जानकी म्हणते, ऐश्वर्या जे काही करायचंय ते अगदी व्यवस्थित कर. शर्वरी वंसांकडनं माहिती काढायची आहे तर बेसावध राहू नकोस, खूप काळजीपूर्वक कर. फार फार विचित्र बाई आहे ती आणि ती काहीही करू शकते, कुठच्याही थराला जाऊ शकते, हे आपल्याला माहिती आहे ऐश्वर्या. त्यामुळे स्वतःचीही काळजी घे आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन मग तिच्याशी बोलायला जा. ती सहजासहजी काही कबूल करणार नाही आणि कशात तर ती अडकत नसते बघतो. ऐश्वर्या म्हणते, जानकी डोंट वरी, सगळं मला माहिती आणि मी काळजी घेऊनच तिच्याशी वागते आणि बोलते. ऐश्वर्या म्हणते, आता वेळेत घरी जाते, नाही तर उगीच तिला माझ्यावर संशय येईल, चल मी जाते. की म्हणते, चल मला बाजार समिती जायचं मीटिंगसाठी. आता दोघींची मीटिंग झालेली असते, दोघी दोन दिशेला निघून जातात. ऋषिकेश आता शर्वरीच्या रूममध्ये डायरेक्ट आलेला असतो. नॉक करतो आणि म्हणतो, शर्वरी. ती म्हणते, अरे दादा विचारतोय काय, ये की आतमध्ये.
ऋषिकेश अगदी तावा तावा शर्वरीच्या रूम मध्ये आत आलेलो असतो. बस की दादा, बसायला नाही आलोय मी, तुझी बोलायचंय म्हणून आलो. ओके, काय बोलायचंय बोल. बसून बोलूया. काय शरू, मला बसायला निवांत बोलायला वेळ नाहीये, फार घाई आहे आणि महत्वाचं काम होतं म्हणून मी आलो, नाही तर मी तुझ्याकडे आलोच नसतो. दादा अरे काय चाललंय, शांततेत बोल. एकाच प्रश्नाचं उत्तर दे. नाना गेले त्या रात्री तू हॉस्पिटलमध्ये का गेली? इतक्या रात्री तू हॉस्पिटलमध्ये काय करत होती, तेही तोंड लपवून. मात्र शर्वरीला जबर असा धक्का बसलेला असतो. जे व्हायला नको होतं किंवा ऋषिकेशने जे विचारायला नको होतं डायरेक्ट ऋषिकेशने विचारून टाकलेलं असतं. आता जबरदस्त असा धक्का बसलेला असतो या शर्वरीला. आता उत्तर काय द्यायचं? असं काय विचारतोय तू? मी जे विचारतो ना त्या प्रश्नाचं उत्तर दे. शहाणपणा शिकवू नकोस, कळतंय का? उडवडीची उत्तर देऊ नको. तू काय करत होती तेवढंच मला सांग. ऑफकोर्स हॉस्पिटलमध्ये भेटायलाच गेली असणार ना, दुसरं काय काम असणार आहे? दादा काय प्रश्न विचारतोय तू? शर्वरी, इतक्या रात्री जाण्याची काय गरज होती आणि तोंड लपवून जाण्याची काय गरज होती? आता मात्र ऋषिकेशने अगदी रागाने तिला डायरेक्ट प्रश्न विचारलेला असतो की चेहरा लपवून नानांना भेटायला जायची काय गरज होती? काही कळेल का मला? नानांना भेटायला तेही चेहरा लपवून? अगं शरू, काहीतरी विचारतोय, उत्तर दे की. काय बोलतोस ना, मला काहीच कळत नाही. बघ शरू, मी काय विचारतोय, कशासाठी विचारतोय, काय एवढी तकतक करतोय, सगळं सगळं तुला माहितीये, बरोबर ना? मुद्दा म्हणून उलटे पालटे प्रश्न विचारू नको, इकडचा विषय तिकडे नेऊ नको. मला उत्तर देत, चेहरा लपवून तू नानांना भेटायला का गेली होती? बस. का विचारतो, कशासाठी विचारतो, अगदी व्यवस्थित तुला कळतंय, समजलंय, ते माझी नाटकं करू नको आणि उडवाउडीची उत्तर देऊ नको. काय आहे ते परफेक्ट उत्तर देऊ. काय आहे ते खरं खरं सांग. का गेली होती आणि तेही चेहरा लपवून जाण्याची काय गरज होती? मी थंडी वाजत असेल किंवा धुळीचा त्रास होत असेल म्हणून गेली असेल. मला आठवत नाहीये मी एक्झॅक्टली चेहरा लपवून का गेली होती. ऋषिकेश म्हणतो, वा, याचा अर्थ तू खरं सांगणारच नाहीये, बरोबर ना? अशीच उडवडीची उत्तर देणार आहे. तू जर खरं सांगणार नसेल तर घरातल्यांच्या समोर खरं खोटं करे ना मी. काय उत्तर आहे ते स्पष्टपैकी दे, नाही तर मी घरातल्यांच्या समोर तुला खरं खोटं विचारेन आणि मग तुला उत्तर तर द्यायलाच लागणार, अगदी सगळ्यांच्या समोर. तिने आता मोबाईल चालू केलेला असतो, लगेच इमोशनल व्हायचं नाटक करते आणि उभी राहून अगदी ऋषिकेशच्या जवळ उभी राहते. दादा मला खरंच कळत नाहीये तू असं का प्रश्न विचारतो आणि डायरेक्ट मला काय विचारायला चाल. मी खूप प्रामाणिकपणे सांगतेय, प्लीज मला अगदी गुन्हेगार असल्यासारखं कठड्यात उभं करू नकोस. फक्त नानांना भेटायला गेले, एक पोरगी आहे, वडिलांची काळजी वाटली म्हणून सिंपल मी नानांना भेटायला गेले, बाकी काही माझा मोटिव्ह नव्हता. दुसऱ्या कशासाठी जाणार आहे मी, सांग बरं तू. मला कळतच नाहीये तू मला फिरून फिरून एवढ्या तावातावाने प्रश्न का विचारतोय. कश म्हणतो, शरू बासा, ही नाटकं बस कर आणि ही गोल गोल फिरून तो उत्तर देणं बंद कर आणि हा ड्रामा तर पहिले बंद करून टाक. तू जे विचारले अगदी स्पष्टपणे उत्तर दे. तिथे तू काय करत होती एवढ्या रात्री, तेही चेहरा लपून? अगं सिंपल आहे ना, एवढ्या रात्री नानांना भेटायचं गरज काय? दिवसा ढवळ्या जाऊ शकते ना, एवढ्या मध्यरात्री नानांना भेटायला तू गेलीच का? तर तू माझ्यावर डाऊट घेतोय? तुला काय समजाय ते समज, फक्त मला उत्तर दे, तू तिथे कशाला गेली? अच्छा, म्हणजे तुला सरळ सरळ उत्तर द्यायचंच नाहीये, याचा कांगावा करायचा आहे आणि प्रश्नापासून लांब पळायचंय, बरोबर ना? म्हणजे उत्तर द्यायची वेळ येऊच नाही. मला सिरियसली करतीये आणि विषयापासून लांब पळतीये ना. मला कळतंय ना, तुला उत्तर द्यायचंच नाहीये शरू. ती काय झालं तरी तुला खरं सांगायचं नाहीच. अरे दादा काय लावलंय हे आणि तू काय करतोय असं? ऋषिकेश आता शर्वरीला धमकी देऊन जातो, तू जर खरं सांगितलं नाही संध्याकाळपर्यंत तर मी घरच्यांच्या समोर तुला हा प्रश्न विचारणार आणि मग तुला उत्तर द्यायला लागणार, म्हणजे लागणार, अगदी काहीही झालं तरी. आता शर्वरी घाबरलेली असते आणि शर्वरी काय करू आणि काही नाही, काही कळत नाही. पण ऋषिकेश मात्र रागारागाने तिथून निघून जातो. जसा ऋषिकेश रूमच्या बाहेर जातो, पटकन शर्वरीने रूमचा दरवाजा लावलेला असतो आणि फोन लावते. तरी आता चिडचिड करायला लागते. दादाला कसं कळलं की मी त्या रात्री नानांना भेटायला गेले, तेही इतक्या रात्री? तरी पण ते हॉस्पिटलमधले सीसीटीव्ही फुटेज चेक केलं नसेल ना याने. आता शर्वरीला अनेक प्रश्न, अनेक शंका सुरू झालेले असतात. पण याला कळलंच कसं की मी नानांना इतक्या रात्री भेटायला गेले होते? तरी म्हणते ते सीसीटीव्ही फुटेज मी डिलीट करायला लावलं होतं, मग याला कसं दिसणार आणि याला कसं सगळं कळणं शक्य आहे? हे झालंच कसं? शर्वरीला खूप सारे प्रश्न पडतात. आता मात्र शर्वरीने लगेच राहुलला फोन लावलेला असतो आणि दादाला सगळंच कळालंय आणि त्याच्याकडे कदाचित सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत. त्या दिवशी नानांना भेटायला गेले ते म्हणूनच येऊन त्याने मला डायरेक्ट प्रश्न विचारलाय. शर्वरी राहुलला म्हणत असते की आता काहीतरी बंदोबस्त करायला लागणार, कारण संध्याकाळी सगळ्यांच्या समोर तो मला प्रश्न विचारणार आहे आणि मी जर त्याला हवं ते उत्तर दिलं नाही तर मग माझी पंचायत होऊन जाणार आहे. त्यापेक्षा राहुल तो परत संध्याकाळी घरी येऊ नये यासाठी काहीतरी करायला लागणार आणि दादाचा आवाज कायमचा बंद करायला लागणार. शर्वरीने आता डायरेक्ट ऋषिकेशला मारण्याचा सुद्धा प्लॅन केलेला असतो. शर्वरीने राहुलला एकदाच सांगितलेलं असतं किती वेळ आली आहे ऍक्शन घ्यायची आणि फोन आता बंद केलेला असतो. शर्वरी म्हणते आता जे काय होणार ते होणार, पण मी काय कशात अडकत नसते. ऋषिकेश अगदी रागारागाने ऑफिसला चाललेला असतो, त्याला मीटिंग असते, त्याच्याकडे लॅपटॉप वगैरे सगळं असतं आणि तो आता तसंच चाललेला असतो बाजार समितीच्या मीटिंगला. ऋषिकेशला सारखं सारखं एकच गोष्ट आठवत असते, नानांचा खून कोणी केला, कशासाठी केला, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय. आणखी जे काही बोलत असते ते सगळे प्रश्न सारखे सारखे सतावत असतात आणि तेच तेच समोर येत असतं. ऋषिकेश आता गाडी चालवत असतो भरधाव वेगाने आणि सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो सारखा सारखा. खरंच असं घडलं असेल का? शरूने असं केलं असेल का?
ऋषिकेश आता विचार करतच टेन्शनमध्ये अगदी चाललेला असतो. तेवढ्यात काय एक माणूस अगदी मेल्यासारखा रस्त्यावर पडलेला असतो. ऋषिकेश भरधाव वेगाने गाडी चालवतो आणि हा अगदी रस्त्यातच माणसाला पडलेला बघतो आणि ऋषिकेश आता घाबरलेलं असतो. ऋषिकेश आता लगेच गाडीचं ब्रेक लावतो आणि समोर त्या माणसाला त्या अवस्थेत बघून खूप घाबरतो की नेमकी याला काय झालंय. ऋषिकेशाचा घाईघाईने येतो, दादा दादा करत त्याला उठवायचा प्रयत्न करतो, पण तो काय उठत नसतो कारण तो आता मेल्यासारखी ऍक्टिंग करत असतो. ऋषिकेश त्याला उठवतो, तो पटकन असा उठून बसलेला असतो की अजून 2-3 गुंड येतात आणि ऋषिकेशच्या समोर उभे राहतात. आता मात्र ऋषिकेश बघतो तर काय, या लोकांनी मला फसवलंय. आता मात्र त्या लोकांनी डायरेक्ट ऋषिकेशवर हमला केलेला असतो आणि ऋषिकेश आणि ते लोक त्यांच्यात चांगलीच मारामारी सुरू झालेली असते. थोडक्यात काय, ऋषिकेश या गुंडांच्या जाळ्यात अडकलेलं असतं. ऋषिकेश एका गुंडाला लुटून देतो आणि दुसऱ्याचं मुंडकं धरून त्याला गाडीवर मारत असतो. तेवढ्यात काय, ज्याला पहिल्याला लोटलंय तो उठलेला असतो आणि ऋषिकेशला मारायला लागतो. आता ते दोन गुंड असतात आणि ऋषिकेश एकटा असतो. त्यामुळे ऋषिकेश किती जरी प्रतिकार केला तरी त्या गुंडांशी सामना करू शकत नसतो. ते परत परत उठत असतात आणि सारखं ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र इतकं जोरात त्याच्या डोक्यामध्ये लोखंडाचा रॉड घातलेला असतो की ऋषिकेश पहिल्याच फटक्यामध्ये अगदी गळून गेलेलो असतो. डोक्याला हात लावून तो लगेच त्याचा कोसळतो. आता मात्र ऋषिकेशला त्या गुंडांनी इतकं मारलंय लोखंडाच्या रॉडने की डायरेक्ट ऋषिकेश खाली कोसळलेला असतो. ज्या गोष्टीसाठी ते आलेले असतात ती गोष्ट साध्य झालेली असते. डायरेक्ट समोरून डोक्यावर रॉडने वार केल्यामुळे ऋषिकेशच्या डोक्यातनं रक्त यायला लागतं आणि ऋषिकेश आता खाली कोसळलेलं असतं. मात्र एक गुंड नाही तर 4-5 चांगले गुंड असतात आणि खूप सारे गुंड असल्यामुळे ते कुठूनही येतात आणि कधीही वार करतात. ऋषिकेशला एकट्याला सगळ्यांना प्रतिकार करणं अशक्य झालेलं असतं आणि त्या सगळ्याच गोष्टी अशा अवघड होऊन बसतात. ऋषिकेश खाली कोसळलेला असतो, लाथाबुक्क्यांनी मारलेलं असतो, लाकडाने मारलेलं असतो, लोखंडी रॉडने मारलेलं असतो. आता मात्र ऋषिकेश पूर्ण कोसळलेला असतो. तो काय प्रतिकार करण्याच्या लायकीचा राहिलेला नसतो. आता शर्वरीने जे काही गुंड पाठवलेत ना, ते गुंड लगेच शर्वरीला फोन लावतात आणि मॅडम काम झालंय, तुम्हाला जे हवं होतं ते झालं. आता मात्र मॅडम काम झालं असं म्हणतो आणि हसत हसत त्या गुंडाने फोन लावलेला असतो. तिकडे आता शर्वरीला सुद्धा छान वाटतं की एकदाच ऋषिकेश दादाचं काम झालंय ना, बरं झालं. मी म्हणते वा वा वा, एक नंबर काम केलं या. म्हणते 1 मिनिट, माझ्या भावाला जास्त तर मारलं नाही ना, त्याला त्रास व्हायला नको बरं. पावसात पडलेलं असतो, डोक्यातनं रक्त येत असतं, बेशुद्ध अवस्थेत पडलेलं असतो. आता तो बेशुद्ध आहे की गेलाय हे त्याचं त्यालाच माहिती. शर्वरी म्हणते लगेच तिकडनं निघायचं, कारण कोणाला संशय यायला नको किंवा कुणी तुम्हाला बघायला नको, लगेच तिथून निघायचं. शर्वरी म्हणते आणखीन एक गोष्ट, लॅपटॉप बॅग सगळं काढायचं आहे तिथून, लॅपटॉप चोरून घ्यायचा आहे आणि लगेच तिथून पळायचंय, कळतंय का. शर्वरी म्हणते वा 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 वा, एक नंबर काम झालंय. शर्वरीला माहिती असतं आता ऋषिकेश दादाचं तोंड बंद केलंय म्हटल्यावर काय काही राहिलंच नाहीये. शर्वरी म्हणते वा, एक काम झालंय ना, मग काही टेन्शनचं कारण नाही. आता शर्वरी म्हणते माझ्याकडनं एवढी मोठी चूक झालीच कशी. शर्वरी स्वतःलाच प्रश्न विचारत असते, एवढी मोठी चूक मी करूच कशी शकते. एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी मी अलर्ट राहिले आणि CCTV फुटेजमध्ये माझा चेहरा दिसलाच कसा. असू दे, काम डाऊन शर्वरी, काम डाऊन, स्वतःलाच ती म्हणत असते. त्याचाही ऋषिकेश दादा डॅमेज झालाच आहे ना आणि लॅपटॉप तर माझ्याकडे येतोय, मग काय टेन्शनचं कारण आहे. आता काही टेन्शनचं कारण नाही, लॅपटॉप माझ्या ताब्यात आणि ऋषिकेश दादा डॅमेज. ओके ना, ऋषिकेश दादा छान असा आराम करेन, मस्तपैकी आता तो निवांत बेडवर पडून राहणार. मला वेळ मिळणार आणि मला काय करायचंय ते सगळंच मी करू शकते. ऋषिकेश दादा आराम करेल आणि मी माझी कामं करेल. ऐश्वर्याची मदत घेतली पाहिजे या वेळेला काहीही करून. शर्वरी आता ऐश्वर्याची मदत घ्यायची म्हणून समोर चाललेली असते. परत माघारी येते आणि थांबते. स्वतःलाच म्हणते नाही, ऐश्वर्याची मदत इथे नाही घ्यायची, आपल्याला काय करीन ना ते माझं मलाच करायला लागणार आहे, कारण त्यासाठी मला सगळ्यांना घराबाहेर काढायला लागणार आहे. सगळे घराच्या बाहेर गेल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. शर्वरी इतकी सराईत गुन्हेगार झालेली असते की एवढे मोठे गुन्हे ती करत असते, अगदी शांतपणे आणि व्यवस्थित डोकं शांत ठेवून ती सगळं काही करत असते. आता सुद्धा ऋषिकेशची विल्हेवाट लावायची असते, एकटीने सगळं काही करायचं ठरवते. ऐश्वर्याची मदत घ्यायची नाही, ऐश्वर्याची मदत घेतली तर मी अडकणार. त्यापेक्षा जे काही करायचंय ना ती शर्वरी स्वतःलाच म्हणते, शर्वरी एकटीलाच करायचंय, कोणाचीही मदत घ्यायची नाहीये. की इकडे आता बाजार समितीच्या मीटिंगसाठी आलेली असते. सगळे लोक वाट बघत असतात आणि जानकी बरोबर वेळेत मीटिंगसाठी येऊन उभी थांबलेली. जानकी येते आणि जानकी म्हणते नमस्कार, माफ करा, खरं तर मला यायला उशीर झाला. मागच्या मीटिंगला मी येऊ शकले नाही, त्यासाठी खरंच सॉरी या, पण तेवढी गोष्ट अर्जंट होती म्हणून मी आले नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. की म्हणते प्रॉब्लेम झाला होता म्हणून येता आलं नाही. ते मीटिंगसाठी आलेले लोक म्हणतात काय हरकत नाहीये, असू शकते काहीतरी अडचण. दादाने नंतर सांगितलंच की आम्हाला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झाला काय नाही, त्यामुळे काय हरकत नाहीये. आणखी म्हणते ऋषिकेश माझ्या आधी निघाले, ते पोहोचले नाहीत का. पेनड्राईव्ह विसरले, परत तो आणण्यासाठी गेलेत माघारी. पेनड्राईव्ह कशासाठी लागत होता, एक फूड प्रोसेसिंगचं प्रोजेक्ट करतोय ना नवीन, त्यासाठी पेनड्राईव्ह हवा होता. शेंगा पावडर, कांदा लसणीची पावडर हे बनवायचं आणि एक्सपोर्ट करायचं, त्यासाठी आम्ही जरा व्हिडिओ वगैरे केलेत. मग ते दादाला दाखवायचे होते आणि सगळ्यांनाच दाखवायचे होते, त्याबद्दल माहिती द्यायची होती म्हणून पेनड्राईव्ह हवा होता. म्हणूनच दादा एवढ्या घाईने परत तो पेनड्राईव्ह आणण्यासाठी माघारी गेलेत. जानकी म्हणते अच्छा, प्रोजेक्ट रिपोर्ट होता आम्ही त्यांना दिला आणि तो त्यांना सापडत नाहीये, त्यासाठी ते घाईघाईने गेलेत, म्हणून ते शोधाशोध करत
घरी थांबले असतील, येतील, आता थोडासा वेळ लागेल की म्हणते जे काय असेल, पण तुमची आयडिया मात्र छान आहे. मोरिंगा पावडर वगैरे छान वाटली आयडिया, म्हणजे प्रोजेक्ट एकंदरीत छान आहे तुमचा, चालेल तो. बिझी शेड्यूलमध्ये ग्राहकांना खूप खूप फायदा होणार आहे. बघा आपण जे करतोय ना त्या गोष्टींचा खूप सारा फायदा होणार आहे. ग्राहकांची डिमांड वाढली की शेतकऱ्यांना तर फायदा होणारच आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे चांगली आयडिया आणि बिझनेस सुद्धा खूप जबरदस्त असा चालणार. जानकी म्हणते आता सगळ्या गोष्टींचा मी जरा स्टडी करते, मग त्याच्यानंतर आपण ठरवूया काय करायचं आणि काय नाही. मी जरा बारकाईने अभ्यास करते, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आणि काय नाही हे लक्षात येईल. बरोबर, चालेल मॅडम, तुम्ही काय जो अभ्यास करायचा आहे तो करा, मग आपण ठरवूया. जानकी म्हणते हो आपण ठरवूया, जरा अभ्यास करायला लागेल ना मला. हो मॅडम, हवा तेवढा वेळ घ्या. जानकी म्हणते खरं तर आता मीटिंग सुरू करायला हवी आहे, पण आता कसं आहे ना, ऋषिकेश आलेले नाहीये, आणि ऋषिकेश नाही म्हटल्यावर कसं, त्यांच्याशिवाय तर मीटिंग मी नाही सुरू करू शकत ना. महत्त्वाचे जे मुद्दे वगैरे मांडायचे ते ऋषिकेशशिवाय मी मांडूच शकत नाहीये. त्यामुळे ना थांबा, आपण जरा ऋषिकेशची वाट बघू, मग मीटिंगला सुरुवात करूया. जे काका असतात ते काका म्हणतात हो हो येऊ द्या ऋषिकेश रावांना, मग आपण सुरुवात करूया. जानकी आता फोन लावण्याचा प्रयत्न करते. जानकी म्हणजे तोपर्यंत आपण छोटे छोटे मुद्दे आहेत ना ते डिस्कस करूया. आता भाजीपाल्याचा बाजार भाव वगैरे, मालाला काय भाव मिळतो त्या गोष्टींवर आता जानकी आणि ती लोक चर्चा करायला लागलेली असतात. जानकी आता सगळ्या गोष्टींचा बारीक निरीक अभ्यास करत असते आणि त्या लोकांशी डिस्कस करत असते. इकडे आता घरी तर काय, सुमित्रा हॉलमध्ये बसलेली असते, शर्वरी हॉलमध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. ऐश्वर्याने जोरात शर्वरी असा आवाज दिलेला असतो. आता ऐश्वर्या तेवढ्याच शर्वरी असा आवाज येते, कारण तिने वाण सामान आणलेलं असतं, गच्च असं पिशव्या भरलेले असतात. शर्वरी जाते आणि पटकन ती बॅग घेते. अगं जरा हेल्प कर ना. अगं बाई हो करती की, आता मी तुला हेल्प केली आहे ना, तू सुद्धा मला हेल्प करायचं. ऐश्वर्या म्हणते शर्वरी काय झालंय, आता काय हेल्प वगैरे मागतीस तू. ऐश्वर्या माझी मदत कर, आईला थोड्या वेळासाठी घराच्या बाहेर नाही प्लीज प्लीज. मार्केटमध्ये घेऊन जा, कुठे तरी घेऊन जा, पण तिला घराच्या बाहेर घेऊन जा प्लीज. अगं का म्हणजे काय, माझं काम आहे, तू तिला बाहेर घेऊन जा एवढं सांगायचं. मला तुला काहीच सांगता येणार नाही ऐश्वर्या, जेवढं सांगितलंय तेवढं कर ना. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, जाते मी त्यांना घेऊन, रिलॅक्स. आता ऐश्वर्या येते आणि सुमित्राच्या समोर बसते. आई, देवी आईची ओटी भरायला नऊवार साडी लागणार होती ना. सुमित्रा म्हणते हो ऐश्वर्या लागणार होती का. ऐश्वर्या मला का विचारते, मी मार्केटमधनं आली ना, काय छान छान कलेक्शन आलंय, बापरे इतकं सुंदर सुंदर व्हरायटी, आणि कलर तर कसले जबरदस्त आहे ना. आपण जाऊया, तुम्हाला हवी ती साडी घेऊन देते मी, देवीची ओटी भरायची आहे ना. मग चला. सुमित्रा म्हणते खरंच हो आई, चला आपण घेऊया. शर्वरी सुद्धा तिथे उभी असते, अवंतिका सुद्धा उभी असते. या दोघींचं बोलणं ती ऐकत असते. अगं मग जाऊया की, लगेच जाऊया. शर्वरी म्हणते अवंतिका तू पण जा की आईसोबत, तेवढंच तुझंही बाहेर फिरणं होईल. जा आणि ये बघून. चॉईस छान आहे तुझा, चांगली साडी चॉईस करशील तू, जा ना आईसोबत, तुला चेंज मिळेल ना बाहेर गेलं की, जा की जरा. अवंतिका मित्र म्हणते अवंतिका चल ना ग तू सुद्धा, छान वाटेल. मित्र म्हणते शरू तू कशाला घरी थांबतीये, तू पण चल की, मला तर यायला आवडलंच असतं ना. म्हणते आई मी नक्कीच आले असते, पण माझं एक पार्सल येणार आहे आणि त्या पार्सलसाठी मला थांबायला लागणार आहे, तुम्ही जाऊन या, मी थांबते घरीच. तिघी सुद्धा आता मार्केटला चाललेली असतात, घाईघाईने शॉपिंगही करायची आणि तेवढं फिरूनही यायला लागणार. शर्वरीला आता घर अगदी मोकळं राहिलेलं असतं, अख्ख्या घरात शर्वरी एकटीच थांबलेली असते. बरं झालं तू आठवण केलीस ग. सुमित्रा म्हणते माझ्या डोक्यातनं तो निघूनच गेलं होतं. आता अवंतिका, सुमित्रा सगळेच बाहेर गेलेले असतात, शर्वरी एकटीच त्या घरात थांबलेली असते. आता मात्र इकडे जानकी मीटिंगसाठी अजून सुद्धा ऋषिकेशची वाट बघत असते. खूप सारे फोन लावते, एकाही फोनचा रिप्लाय येत नाही, आणि ऋषिकेश घरून माघारी यायला इतका वेळ काय लागत नसतो. त्यामुळे जानकीला आणि त्या मीटिंगसाठी आलेल्या लोकांना टेन्शन आलेलं असतं की अजून ऋषिकेश कसा आला नाहीये, इतका वेळ झालाय. जानकी आता बिचारी फोन लावतीये, ऋषिकेशचा काही एक तपास नसतो. जानकी आता खूप वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, ऋषिकेशला काही कॉन्टॅक्ट होतच नसतं. जानकी म्हणते ऋषिकेश नाहीये तर पुढची मीटिंग मला सुरूच करता येत नाहीये, जरा मला फोन सुद्धा उचलत नाहीये, माहित नाही ते का असं करताय, फोन उचलत नाहीये, मीटिंगसाठी येत नाही. आता ऋषिकेश कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकलेत की काय त्यांचं त्यांना माहिती, पण मला कळतच नाहीये ऋषिकेश काय येत नाहीये. जानकी जर आता घाबरल्यासारखी होती, कारण तिला काळजी लागते ऋषिकेशची. जानकी म्हणते मी स्वतः जाऊन बघून येऊ का ऋषिकेश काय येत नाहीये, म्हणजे जरा मला रिलॅक्स वाटेल की त्यांना बघितलंय कुठे काय, तर मग मी जाऊच का स्वतः. लोक म्हणतात या तुम्ही जाऊन, आम्ही थांबतो तोपर्यंत. जानकी म्हणते मी लगेच आले, अगदी थोडा वेळ. मी अशी जाते आणि ऋषिकेशला लगेच माघारी घेऊन येते. आता लगेच जानकीच्या रूम मध्ये आलेली असते आणि शोधाशोध सुरू करते. काही झालं तरी तिथे पेनड्राईव्ह तिला शोधायचं असतं. तरी अख्खी जानकीची रूम इकडे तिकडे शोधाशोध सुरू करते. काही झालं तरी पेनड्राईव्ह शोधलंच पाहिजे, कारण त्यामध्ये मेन ते व्हिडिओ आहे, आणि तो व्हिडिओ हाती लागला की शर्वरी सुटणार असते. म्हणून शर्वरी एकही चान्स सोडत नाही, जिथे कुठे तो असू शकतो तिथे ती शोधाशोध सुरू करत असते. सगळ्या बारीक निरीक तिने गोष्टी सुरू केलेल्या असतात, कुठे शोधू आणि कुठे नाही असं तिला झालेलं असतं. सगळीकडे ती आता शोधत असते, अगदी वेडीपिशी झालेली असते आणि तिने शोध सुरू केलेला असतो. कारण की आता ऋषिकेशला शोध घ्यायला निघालेली असते. सगळीकडे ती बघत असते ऋषिकेश काय येत नाहीये म्हणून, रस्त्याने कुठे थांबला की गाडी वगैरे पंक्चर झाली, तिचे शोध हा चालूच असतो. कारण जानकी खूप घाबरलेली असते, घरून माघारी यायला एवढा वेळ लागत नसतो.
आणि ऋषिकेश फार वेळ झाला आलेलाच नसतो, त्यामुळे जानकी बिचारी खूप काळजीत असते. इकडे आता रस्त्याने ती सगळीकडे शोधत चाललेली असते. ती जरा थकते म्हणून गाडी थांबवून एका साईडला उभी राहते की किती शोधले तरी ऋषिकेश का सापडत नाही. समोरच ऋषिकेशची गाडी तिला दिसलेली असते आणि आता ऋषिकेशची गाडी दिसते तर जानकीला असं वाटतं की ऋषिकेशची गाडी इथे मध्येच कशी थांबली. जानकी म्हणते ही ऋषिकेशची गाडी आणि ऋषिकेशची गाडी इथे कशी आली आहे आणि ऋषिकेशची गाडी अशी मध्येच लावून ऋषिकेश कुठे गेलेत. आता जानकी पुढे खूप सारे प्रश्न पडलेले असतात की आता गाडीच्या खाली उतरते आणि ऋषिकेशचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असते. एका जागेवर खूप गर्दी तिला दिसलेली असते. लोक फक्त लांबून गंमत बघत असतात. कुणीतरी तिथे खाली पडलेलं असतं आणि लोकांनी असा घोळका करून त्याला कव्हर केलेलं असतं. नेमकी कोण आहे हे फक्त बघत असतात. त्याची मदत कोणी करण्याचा प्रयत्न करत नसतं. जानकी म्हणते ऋषिकेशची गाडी इथे बाजूला, तिथे कोणीतरी पडलंय, लोक त्याला बघताय. जानकी अगदी घाई नाही तिथून गाडीतून उतरते आणि ते गर्दीच्या ठिकाणी तिथे येऊन उभी राहिलेली असते की नेमकी इथे काय लोक काय बघतात. जानकीला खरं तर टेन्शन आलेलं असतं की इथे काय झालंय नेमकी बघायलाच लागणार आहे आपल्याला. जानकी आता गाडीतनं उतरते कारण खूप पाऊस पडत असतो. छत्री वगैरे काढते आणि गाडीतून उतरून आता ती नेमकी तिथे काय गर्दी झाली आहे ती गर्दीसाठी ती बघायला गेलेली असते. खूप पाऊस पडत असतो. घरी आता शर्वरीचा शोध सुरू असतो. हे कपाट बघ, ते कपाट बघ, सगळे कपाट बघत असते ती कुठे काही सापडतं की काय. कारण शर्वरीला अगदी दबक्या पावलाने त्या गर्दीच्या दिशेने चाललेली असते कारण तिला भीती वाटत असते. ऋषिकेशची गाडी आणि तिथे गर्दी, तिच्या मनात नको नको त्या शंका यायला लागलेली असतात. तरी सुद्धा घाबरत त्या गर्दीच्या ठिकाणापर्यंत ती पोहोचण्याचा प्रयत्न करते. तिथे आजूबाजूला उभेचे लोक असतात. त्यांना विचारते की तिथे गर्दी कसली आहे, तिथे लोक का थांबली, एवढी अचानक गर्दी का पडली. मात्र ऐश्वर्या, सुमित्रा, जानकी ज्या दिशेने जानकी तिथेच असते. सुमित्रा, ऐश्वर्या, अवंतिका तिघीजणी मार्केटला चाललेली असतात. त्या सुद्धा जानकीची आणि ऋषिकेशची गाडी बघतात आणि लगेच थांबलेल्या. अवंतिका म्हणते ड्रायव्हरला 1 मिनिट गाडी थांबवा, तिथे काय मला जरा बघू द्या. कारण दोन्हीही गाड्या असतात, जानकीची गाडी असते, ऋषिकेशची गाडी असते. तेवढी गर्दी पडलेली असते. अवंतिका म्हणते 1 मिनिट थांबा, जरा गाडी साईडला लावा. दादा आणि बहिणी दोघींचीही गाडी इथेच आहे, मीटिंगसाठी जायचंय म्हटलं आणि दोघं इथे काय करताय. अवंतिकाला लगेच शंका आलेली असते. बरं म्हणते शर्वरीने मला बाहेर काय पाठवलं, तिचं नेमकी चाललंय तरी काय, घरात एकटीने राहू की अजूनही छत्री घेऊन उभी असते. त्या गर्दीच्या दिशेने ती चाललेली असते. ती काय पटापट जात नसते कारण तिची काही हिंमत होत नसते. ती खूप घाबरून गेलेली असते की हे मी काय बघतेय, ऋषिकेशची गाडी आणि एवढी गर्दी. जानकी बिचारी हळूहळू त्या गर्दीच्या दिशेने चाललेली असते. इकडे आता अवंतिका ऐश्वर्याला म्हणते की दादा आणि बहिणीची दोघांचीही गाडी इथे, नेमकी कारण काय हे दोघांची गाडी असण्याचं. यांना सुद्धा शंका येते. ऐश्वर्या म्हणते खरं तर मला आता शंका यायला लागली तर शर्वरीने आम्हाला सगळ्यांना घराच्या बाहेर काढून दिलं आणि ती एकटी घरात काय करत असेल. म्हणजे त्या शर्वरीचं नेमकी घरी चाललंय तरी काय. आता नको ते प्रश्न, नको त्या शंका सगळ्यांनाच यायला लागलेले असतात. शर्वरी काहीतरी वेगळं विचित्र करते हे तर त्यांना कळालेलं असतं, पण ती काय करते एक्झॅक्टली हे माहीत नसतं. आता मात्र सगळंच अवघड होऊन बसलंय. मित्रांनो, हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघायचं. पुढच्या भागात जानकी आता त्या गर्दीमध्ये थोडीशी गर्दी ती लोक बाजूला करते आणि नेमकी तिथे कोण आहे काय ते बघते. तिला आधी एक हात दिसलेला असतो आणि हात दिसतो तो ऋषिकेशचा हात आणि ऋषिकेशचं घड्याळावरनं ती ओळखते की हे ऋषिकेशचा हात आहे आणि ऋषिकेशचं घड्याळ. जानकी घाबरलेली असते म्हणून अजून थोडीशी पुढे होऊन बघते तर ऋषिकेश बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तिला दिसलेला असतो. रक्त खूप गेलेलं असतं आणि ऋषिकेश बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळलेला असतो. जानकीला जबरदस्त असा धक्का बसतो की ऋषिकेशची ही अवस्था काय झाली. पटकन आता ऋषिकेश करते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते की ऋषिकेश उठा, काय झालंय, ऋषिकेश उठा, काय झालं. मात्र सुमित्रा, अवंतिका, ऐश्वर्या यांनाही भीती वाटते. या तिघी सुद्धा काय झालं म्हणून पळतच आलेले असतात. बघतात तर काय ऋषिकेश रक्ताच्या थारोळ्यात. बापरे, आता हे सगळेच भयंकर असे घाबरलेले असतात. जानकी रडत असते आणि ऋषिकेश असा आवाज देत असते. आता खूप अवघड अशी सिच्युएशन यांच्या समोर झालेली असते. खरं तर हे सुमित्राने बघायला नको होतं. सुमित्रा बघते तर सुमित्रा खूप घाबरलेली असते. ऐश्वर्याने फोन लावलेला असतो. ऋषिकेश दादा रस्त्यात जखमी अवस्थेत सापडलाय. आय नो, हे सगळं तोच केलंय शर्वरी. बरोबर आहे का गं. शर्वरी अजिबात घाबरत नाही. शर्वरी म्हणते आय नो, आणि तुझे ओळखलंय ते बरोबर आहे. मला माहितीच होतं तो रक्ताच्या थारोळ्यात सापडलाय. आणि हो, तुझी शंका आहे ना मी काही केलंय तर हो, मीच त्याला त्या अवस्थेत पाठवले. शर्वरी निर्लज्जपणे सगळं काही कबूल करते की मी त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाठवले आणि तो माझ्यामुळेच रस्त्यावर असा पडला. शर्वरी म्हणते ऐश्वर्याला आता काय करायचं माहिती का, मी त्याला मारलंय ठीक आहे, पण तू आता घरच्या लोकांना सांगायचं की ऋषिकेश दादाला जानकी बहिणीने मारलंय. म्हणजे ऋषिकेशची अवस्था आहे त्या अवस्थेला फक्त आणि फक्त जानकी बहिणी जबाबदारी. ऐश्वर्या, तू सगळ्यांच्या समोर सांगायचं आणि मोकळी व्हायचं. ऐश्वर्या म्हणते शर्वरी तू काय बोलतीये. हो, मी जे सांगते ना ते आणि अगदी तसंच करायचंय. तू आईच्या डोक्यात असं भरवायचंय की ऋषिकेशचा ऍक्सिडेंट जानकीने केलाय, दुसरा तिसरा कोणीच नाही. आता ऐश्वर्या जाते आणि सुमित्राला म्हणते आई, ऋषिकेश दादाच्या या अवस्थेला जानकी बहिणी जबाबदारी. जानकीला धक्काच बसतो की ऐश्वर्या ही काय बोलतीये. मित्रांनो, आता बघूया
ऐश्वर्याने जो जानकीवर आरोप टाकलाय तो आरोप कसा खोटा ठरणार आणि ऋषिकेशची अवस्था कोणी केली एक्झॅक्टली हे सत्य सगळ्यांच्या समोर कसं येणार हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.